युतीसाठी आपल्यावर कोणी दबाव टाकू शकत नाही असं त्यांनी म्हटलंय. 20 आमदार आले म्हणून आता सकारात्मक झाला का असा सवाल त्यांनी विचारलाय. ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याबद्दल उद्धव ठाकरे केवळ भाषणामध्ये सकारात्मक दिसतात पण प्रस्ताव पाठवत नाहीत अशी मनसे नेत्यांची भावना आहे. उद्धव यांनी राज ठाकरेंना अजूनही फोन केलेला नाही किंवा लेखी प्रस्ताव पाठवलेला नाही. केवळ भाषणातून बोलून काय होणार आहे असा सूर मनसेच्या गोटातून ऐकू येतोय. काल जो उत्साह दिसला तो ह्याच्या आधी कधी 1 वर्षापूर्वी नाही दिसला, ह्याच्यापूर्वी 2 वर्षापूर्वी नाही दिसला. 19 वर्ष आधी मनसे स्थापन होऊन तेव्हा कधी उत्साह वाटला नाही. हल्लीच का तो उत्साह वाटायला लागला याचा कधी विचार करणार आहोत की नाही आपण? अचानक उत्साह का वाटायला लागला, अचानक बॅनर का लागायला लागले? हेच संजय राऊत 4 महिन्यापूर्वी आम्हाला बोलले की बाळासाहेबांचा फोटो का लावता, ते आमच्या मुलातने लावलेला तेव्हा, बरोबर ना? मग तेव्हा 4 महिन्यापूर्वी अचानक विचार बदलण्याचं कारण काय? अचानक सकारात्मक सगळे झालं, कारण काय? मी हे समजू शकतो की तुमच्यावर वेळ वाईट आली आहे आणि त्या वेळेमध्ये तुम्ही विचार करताय की स्वतःचा पक्ष कसा आपण पुढे न्यावा, त्याच्यासाठी म्हणून तुमचे प्रयत्न चाललेत. अतिशय समान, त्याच्यात काही वावगं आहे, गैर आहे असं मला म्हणायचं नाही. पण त्याचा तो अर्थ काढून तुम्ही आम्हाला परस्यू करू शकता, आम्हाला प्रेशराईज नाही करू शकत कुठल्या गोष्टीला. ज्या वेळेला त्याचा निर्णय घ्यायचा आहे त्यावेळेला योग्य तो वेळी राज ठाकरे घेतील. तुम्ही आता अशा प्रकारे आम्हाला प्रेशराईज करण्याचा प्रयत्न कोणीही करू नये.